उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग पंचायत समिती दिंडोरी व स्पेलिंग बी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कूल मानोरी येथे आयोजित स्पेलिंग बी उपक्रमात 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात स्पेलिंग बी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातून सुमारे 10,000 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत असून एशियन बुक ऑफ रेकॉर्ड व इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसाठी याची नोंद घेतली जाणार आहे। गट विकास अधिकारी नम्रता जगताप, गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, सुनीता आहिरे, कैलास पगार, पत्रकार संदीप गुंजाळ, दिल्ली पब्लिक स्कूलचे प्राचार्य शिल्पा आहिरे यांच्या उपस्थितीत स्पेलिंग बी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सोनी फर्नांडो, सायली भनगे, पल्लवी बिरारी यांनी काम पाहिले। तालुक्यातील 78 शाळातील इयत्ता 4थी ते 8वीच्या सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी, शब्दसंग्रह वाढावा, निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी स्पेलिंग बी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात विद्यार्थ्यांना 50 शब्द तोंडी सांगण्यात येऊन विद्यार्थ्यांनी ते अचूक उत्तरपत्रिकेवर लिहायचे होते। उत्तरपत्रिकांचे जिल्हा स्तरावर मूल्यांकन होणार आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले। उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रमुख दादासाहेब ठाकरे, किसन पवार, पुरुषोत्तम दंडगवाळ, देवीदास गांगुर्डे, दादा पारधी, गोविंद भोवे, गट साधन केंद्राचे सर्व विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षक, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, दिल्ली पब्लिक स्कूल शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले। The word should be compulsory written in the front of the given number only. जो नंबर आहे म्हणजे मी पहिला वर्ड डिक्टेट केला। The word should be compulsory written in the front of the given number only. जो नंबर आहे म्हणजे मी पहिला वर्ड in case of incorrect word written, the student has to just scratch the word and rewrite the word. म्हणजे तिथे पहिले सांगितलं चुकलं असं मला वाटतं। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।